श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, कधीच कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नको. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, देव इतरांना जे काही देतो ते तुझ्यासाठी सुद्धा देत असतो. तू जर इतरांविषयी वाईट विचार तुझ्या मनात आणशील, तुझे कर्म वाईट करण्यास सुरुवात करशील, तर देव जे तुला देणार होता ते ज्याचे तू वाईट चिंततो त्याला मिळणार. लक्षात ठेवा, देव कधीही कोणासोबत भेदभाव करत नाही. देव तर प्रत्येकाच्या सोबत असतो. कोणाला कुठे केव्हा कसे उपयोगी पडता येईल हे नेहमी सांगून येणार नाही, पण तुम्ही ते नक्की उपयोगी या. कोणाला तुमची मदत हवी असेल, कोणाला कुठल्या तरी अडचणीत किंवा कारणामध्ये तुमची गरज पडली असेल, तर त्याची साथ नक्की द्या. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला आता काळजी करण्याची गरज नाही. फक्त येत्या 15 मिनिटापर्यंत या संदेशाला नथ बंद करता तू फक्त ऐकून बघ. तुझ्या ऐकल्या मात्रानेच तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार घडायला लागेल. तुला याचा 12 तासात मोठा अनुभव सुद्धा येईल. आता तुझा स्वामी समर्थांवरती विश्वास असेल, त्यांना मानत असतील, तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी म्हणतात, आयुष्यात तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुख दुःख याच्या तडा न जाता सुखाची जोड होणं म्हणजे तडजोड होय. तडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण असावं लागतं. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामी म्हणतात, जो निसर्ग नियम पाळतो त्याच्याजवळ राम वास करतो. जो या नियमांना लाथा मारतो त्याच्याजवळ यम वास करतो. आपण काय मागितलं आणि काय मागित आहो याला काहीही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो, तो कायदा काय म्हणतो याला महत्त्व आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. तुला काहीही काळजी करण्याची गरज नाही. मी तर सदैव तुझी साथ देत आहे. मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू फक्त चिंता करू नको आणि या संदेशाला ऐकत राहा. तुझ्या जीवनातील सर्वात मोठी दुःख आज रात्रीतून आम्ही दूर करणार आहोत. तुला काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही. त्यामुळे तू शांतपणे या संदेशाला पूर्ण ऐकू शकतो. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीत मी तुझी साथ देत आहे. मी तुझी साथ कालही देत होतो. माझ्या प्रिय बाळा, मी तुझी साथ आजही देत आहे. कामासाठी पोट की पोटासाठी काम? पोट नसेल तर कोणीच काम केलं नसतं. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठी पोट माणसाला निसर्ग देवतकडून मिळाले आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे त्याचे कर्तव्य असून काम न करणे किंवा कामचोरपणा करणे हा गुन्हा आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवा. आयुष्यात भाज्या, दूध, कपडे, घरभांडे, पेट्रोल, मुलांचे पुस्तकं, शुल्लक, औषधे, गोळ्या, बिस्किटे, सिनेमा, हॉटेल, सुट्ट्या, भेटवस्तू, आहेर, दागिने, हौस, मौज, सण समारंभ इत्यादीसाठी फक्त आणि फक्त पैसा कामी येतो. इथे तुमचं समाधान कधीही कामी येणार नाही. या जागी जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुमची शान असेल. श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियमितपणाचा जोड सुद्धा लागतो. अंगमेहनत किती महत्त्वाची असली तरी शिक्षण हे गोष्टीला सुद्धा पर्याय नाही. कल्पकता, योजना, युक्त्या, व्यवसायाला हे सगळे कितीही पुरकत असले तरी अभ्यास आणि पूर्ततेशिवाय काहीही होऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्ही दुसऱ्यासोबत कसेही वागायचे हे लायसन्स मिळत नसते. तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उंची असली तरी तुमच्या वर्तनाची उंची हे नेहमी महत्त्वाची आहे, हे कधी विसरू नका. निसर्गासोबत कधीच उत्त नाही, मात्त नाही. अनेक फळांनी लगडलेलं झाडसुद्धा वाकलेलं असतं. विनम्र निसर्गाकडून शिका. विनम्रता कसं असायचं असतं ते निसर्ग शिकवत असतं.
स्वामी म्हणतात एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट त्याला आपल्याला दिसत नाहीत. त्याचे त्याग काय आहेत, ते मेहनत किती करतो, त्याने मेहनत किती केली आहे, त्यानं काय काय सहन केलेलं आहे, हे आपल्याला कधीही दिसत नाही. स्वामी सांगतात प्रत्येक व्यक्तीला फक्त संपत्तीशी मतलब असतो, सोबत काही येत नाही. स्वतः आनंदाने जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. चांगला करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट आडवा येईल असं काही करू नका. स्वामी म्हणतात पैसा जर कमी असेल तरी चालेल, भरपूर माणसे कमवा. आयुष्यात माणसाशिवाय जगता येत नाही. दुसऱ्यासाठी काम करताना सुद्धा आपल्याला बरेच वेळेला चांगले काम करताना लोक आडवे येतात. लक्षात ठेवा, लोक हे चांगल्या कामाला आणि वाईट कामाला दोन्ही याच्यात मदत येतच असतात, पण जास्त करून ते वाईट कामाला मदत येत नाहीत तर चांगल्या कामाला मदत येतात. स्वामी म्हणतात हे सत्य आहे की लोक फक्त तुमच्यावर तुमचे जोपर्यंत काम असेल तोपर्यंत सोबत असतील. वेळ आली तर तुम्हाला सांगेल आयुष्य कसं जगायचं. आयुष्य कसं जगायचं असतं एका शब्दामधून वाक्य बनायचं असतं. वेळ आली तर तुम्हाला सांगेन मन कसं जिंकायचं असतं. आवडीनिवडी सांगताना कसं मनात मन गुंतवायचं असतं. वेळ आली तर तुम्हाला सांगेल की नाजूक मनाने कसं आयुष्य पुढे न्यायचं असतं. दुःख कसंही असतं ते झिजवायचं असतं. अश्रूंचा नवीन संसार करून सुखाने कस नांदायचं असतं. वेळ आली तर तुम्हाला सांगेन प्रेम कसं करायचं असतं. विरहात प्रेमाची आहुती देऊन क्षितिजाकडे कसं बघायचं असतं. स्वामी म्हणतात एकट्या आयुष्याचा हे एकटा स्वभाव असतो. आयुष्यात कुणी ना कुणी सोबती लागतो. झाडाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. स्वतःवर विश्वास असेल तर बर्बाद झालेल्या आयुष्यात सुद्धा थाटात उभं करता येतं. जो व्यक्ती साहसी असतो, स्वतःचे डोळे पुसण्यात इतके तरी धीट होतो, तो जीवनामध्ये हसवणारा नसेल तर रडवणारा असेल तरीही त्याच्यासोबत जगू शकतो. आपली चांगली वेळ सांगते की आपण काय आहोत, परंतु वाईट वेळ सांगते की आता काय जग आहे आणि आपल्याला कसं असायला हवं. स्वामी म्हणतात उदास असशील तर माझे नाव घे. अरे तू दुःखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने तू समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची धाव घे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात कोणत्याही परिस्थितीत तू आहे, कोणाच्याही त्या सध्याच्या परिस्थितीवरून तू खिल्ली उडवू नको, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की एक सामान्य कोळसाही हळूहळू हिरा बनतो. स्वामी संदेश. स्वामी म्हणतात फक्त स्वतःवर विश्वास ठेवणारे लोक, स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्याच काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाला जिवलग माणसं असतील. आयुष्यात अडचणी येतील फार, त्या अडचणींना कधी घाबरू नका. अडचणींवर मात करून पुढे चाला. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाण गात असतो त्याच्या दारावर उभे असलेले दुःख आणि सुख हे सोबत असतात, आणि सुख तर बाहेरूनच पडत जाते पण दुःख मधात शिरतं. जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामीच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. आयुष्यात अडचणी असतील, अडचणींचा सामना करा, पुढे जा, आयुष्याची नवीन सुरुवात करा. स्वामी म्हणतात माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म आहे निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी अमृतवाणी. आयुष्यात अडचणी आहेत, अडचणींचा सामना करा. स्वामी सांगतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी सरत नाही. समोरच्यांवर विश्वास ठेवला तर आपल्याला ते धोका देतील अशी भीती असते, पण स्वामीवर विश्वास ठेवला तर धोका कधी मिळणार नाही अशी खात्री असते. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात, आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. स्वामी म्हणतात काही सोपे उपाय आणि टोटके. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा, त्यांची हळद कुंकू वाहून पूजा करावी. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नये, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडत आहेत हे काही बरे नसते. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते.
घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराच्या आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नये. देवघरात देवाच्या फोटोबरोबर मूर्त व्यक्तीचे फोटो लावू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजे मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लावल्यावर झाडू कधीही मारू नये. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, तेजाची प्राप्ती होते. घराच्या प्रवेशद्वार मुख्य दरवाज्यावर लाल रंगाच्या कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे. या स्वास्तिकाचा स्कर्ट शक्यतो लावू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी, लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतर देवपूजा करणे म्हणजे ती पूजा पूर्ण होते. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंतविधीची रक्षा ठेवू नये. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन शांती लाभेल. अभ्यास खोलीत टेबल समोर गणपती, सरस्वती किंवा इष्टदेवीची प्रतिमा नक्की ठेवावी. श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा म्हणावा. कोणत्याही व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ नक्की होतो. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचं आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचं आहे. तुळशी फक्त देवास वापरल्याने पाणी विसर्जित करण्यासाठी असते. लहान मुलांना काही नित्य स्त्रोत रोज म्हणून आंघोळी घ्यावे. स्वामी म्हणतात रोज सकाळी संध्याकाळी आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची अगरबत्ती किंवा धूपबत्ती घरात जाळावी. घरात नंददीप सतत चालू ठेवावा. स्वामी म्हणतात दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अशब्द वापरू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारी 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. ज्यांना विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेला विवाह मोडण्यात अशांती आहे, नवनाथ भक्तिसार 28चा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. सतत पवित्र गोष्टीचा ध्यान करावा. चुकूनही अशब्द बोलू नये. शक्य असेल तर रोज 1 तास मौन पाळावे. स्नान करून भोजन करावे. जेवण केल्याने ताटातलं ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पाडताना चमचभर दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक मानलं जातं. स्वामी म्हणतात लक्ष्मीची साधना, पूजा, प्रार्थना साधकाचे तोंड पूर्वीकडे अथवा उत्तरेकडे असावे. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा न टाळता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहतो. उपास करून शरीर शुद्धी होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते. स्वामी म्हणतात धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धन दौलत व राज्य ऐश्वर्य लाभते. आयुष्यात वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिती हे सुदृढ राहते. रत्न बांधल्याने अजूनही खूप प्रकारचे आपल्याला फायदे होतात. उत्तम गोष्टी मिळायला लागतात. अडचणी आयुष्यातील आपोआप कमी व्हायला लागतात. स्वामी म्हणतात आयुष्यात स्वतःला इतकं बदला की लोक जेव्हा तुम्हाला नावं ठेवत होते ते तुम्हाला पाहतच राहिलं पाहिजे. जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला लागतो, बोलायला लागतो, तेव्हा समजून जा की आता हद्दपार झालेली आहे गोष्ट. घरात तेवढे पाहिले तेवढे रडून घ्या, पण दरवाजा उघडताना नेहमी चेहरा हसरा ठेवा. आयुष्यात नेहमी सुखी राहाल. जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा. त्या क्षणाला पूर्णपणे आयुष्यातून डिलीट करा. आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळणं चला, कारण जागेवर लोक वाईट विचार बिघडवत असतात. आयुष्यात तुम्हाला खेचणारे, मागे ओढणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला कधीच ते पुढे जाऊ देणार नाही. लक्षात ठेवा, मतलबी लोक फोनमधून नाही तर आयुष्यामधून डिलीट करा. या जगात कोणतीही मदत
करण्यासाठी फक्त पैसा नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते. एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण कोणी नेहमी तुमच्यासोबत कायम राहणार नाही. जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चलाख आहे आणि तो कोणालाच काही बोलत नाही. आयुष्यात तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे, त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधी कोणाकडून अपेक्षा करू नका. तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमची वेळ आहे. ज्याला तुम्ही तुमचा वेळ द्याल, थोडा विचार करून द्या. आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तोंड तोडून टाकतात. समजूतदारपणा माणसाचं डोकं घातक चालतं आणि समजावं, आयुष्यात या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं चालत नाही. कारण तुम्ही जेवढं दबलात लोक तेवढं तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतील. बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की माणूस साधा, सरळ आणि इमानदार आहे. त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो, बेईमानी करतो ते सगळ्यांना आवडत असतो. काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसलेले असते. ते समोरच्या बरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की त्याच्यापासून माल किती फायदा होणार आहे. एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो. दुसऱ्याच्या चुका सगळ्यांना दिसतात, पण वेळ जेव्हा येते तेव्हा ते लोक आंधळे बनतात. जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनामध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनवू शकते. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, इमोशनल होऊ नका, भावनामध्ये वाहू नका. पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये, कारण पैसाच सगळं काही आहे या जन्मामध्ये. थोडा धीर धरा, कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्की येते. कोणासाठी समर्पण करणे अवघड नाही, अवघड आहे तर अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुम्ही समर्पणाची कदर करता. झोप आणि निंदा करण्यावर जो व्यक्ती विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आयुष्यामध्ये त्याच्याबरोबर तर आपण सहज लढू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात, पण लोक काय, जे आपल्याला हसून मागून आपल्याला छळत असतात, जे आपल्याला समोरून चांगले मागून वाईट असतात. आयुष्य काट्यांचा प्रवास आहे. ध्येय त्याची ओळख, त्याचे रस्ते सगळे चालतात, पण रस्ता जो बनवतो तो खरा माणूस आहे. तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रोटेक्ट आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार असते. जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्याला परखण्यासारखं वागायला लागते तेव्हा ती व्यक्ती आपली कधीच वाटत नाही. स्वामी म्हणतात, कर्ज तर फेडता येते, पण उपकार कधीच फेडता येत नाहीत. लोक जिवंत माणसावर नीट बोलत नाहीत आणि मेल्यानंतर मृत्यू झाला की हसून हसून विचारतात, अरे ते बोलत होता की नाही. जर कोणी तुम्हाला टाळलं असेल तर त्यांना टाळू द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांची येते. आज त्यांची वेळ आहे, उद्या तुमची वेळ असेल. जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे हे खोटं गोड बोलणारे असतं. स्वामी म्हणतात, जो सगळ्यांनाच हा माझा तू माझा सांगत राहतो त्याचं कोणीच नसते आणि तो कोणाचाच नसतो. जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्य काळाची चिंता सोडून द्यावी लागेल. आयुष्यात चुकीची लोक तेव्हा जिंकतात जेव्हा बरोबर असणारी लोक गप्प बसतात. ज्यांनी कधीही वाईट वेळेत पाहिलं नाही त्यांच्याकडे ताकद जाणीव कधीही होणार नाही. म्हणून आपल्या क्षमतांकडे लक्ष द्या. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सतत पुढे चला. ज्यांना कधी वाईट वेळेत आपण विसरलो होतो ते आज जरा तुमच्या सुखाच्या वेळात तुमच्या सोबत असतील तर त्यांना जास्त भाव देऊ नका. कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यासाठी चांगलं हे आहे की तुम्ही त्या चांगल्या जागेत जाऊन तेथे चांगलं बनवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी येतील, त्यांना घाबरू नका. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं अति चांगलं असते. ज्या गोष्टी तुम्हाला बदलू शकत नाही त्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. विश्वास ही एक अशी ट्रॉफी आहे जिला जिंकल्यावर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो. अशा लोकांपासून दूर राहा जी की तुम्हाला तुमच्या जवळ असण्याची कदर करू देणार नाही. खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर ठेवतो. पैसा उधार द्या, पण खूप विचार उधार देऊ नका, कारण स्वतःचे पैसे भिकाऱ्याने मागावे लागतात तर आपले विचार कोणी मागत नाही. आयुष्यात माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचं डोकं असतं. ते पकडून पकडून त्याला आठवतं. स्वामी म्हणतात, प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो. माणसाची हीच तर ओळख आहे. बुद्धिमान फक्त तेच असतात ज्यांना फक्त बोलणं नाही असं नाही. खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचं हे माहिती असतं, कुठे बोलायचं हे गोष्ट फार महत्त्वाची नाही.
स्वामी म्हणतात, तुम्ही जेवढे जादे साधे, सरळ, इमानदार, प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेईमान लोकांपासून फसवले जाल. आरशाची काच खूप कमजोर असते तरी चेहरे दाखवायला ती कधी घाबरत नाही. स्वतःचा विश्वास, स्वतःचा भरोसा असाच असू द्या. कमजोर जरी असले तुम्ही तरी स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका. तुमचा कॉन्फिडन्स कमी झाला तर अडचण तुम्हालाच येईल. बोलणं हे वाईट असतं, डोकं हे खराब असतं, हे त्याचं पहिलं लक्षण असतं जे पूर्ण आयुष्यात बॅड गाय असतो. तुमचे विचार असे ठेवा, तुमच्या विचारांवर लोकांचा विचार काय करावा लागेल. तुम्ही विचार असे मांडा की 4 लोकांनी तुमच्या विचारावर विचार नक्की केला पाहिजे. आयुष्यात फक्त टाइमपास नाही करायचा, तर आपल्याला योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय सुद्धा घेता आले पाहिजे. स्वामी म्हणतात, जे आपले जवळचे असतात ते आपल्याला त्रासदायक असतात, पण नेगेटिव्हिटी आणि आपल्यासोबत जे असते ते वाईट परिस्थिती, ते आपल्याला कशी केली जाते ते सर्व काही तुम्हालाच आयुष्यात अडचणीमध्ये येऊ शकते. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मला वाटतं की आपण काय करतो, स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी पुढे चालायचं. आयुष्यामध्ये ज्या आपल्या मनासारख्या गोष्टी असतात त्यांना कधी विसरायचं नसतं. सतत प्रयत्न करा, त्या प्रयत्नांना घाबरू नका, सतत पुढे जा. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनासारखं तुम्हाला मिळेल. फक्त गुरुवारी करा स्वामींना प्रसन्न करणारा हा एक छोटासा उपाय. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करतो, परंतु दोष अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यास बाधा येते, अडचण येते. म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुम्हाला कामात अडचण येणार नाही. गुरुवारी स्वामी समर्थ भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी समर्थ महाराजांचा जप करून आपल्याला समस्या सुटवता येतात, कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. स्वामी सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केला तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. स्वामींचा गुरुदेवाचा दिवस म्हणजे गुरुवार आहे. स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार होय. गुरुवारी केली जाणारी कामे, सेवा यावर स्वामी आशीर्वाद नेहमी ठेवतात. आयुष्यातील प्रत्येक अडचणीत तुम्हाला यश मिळतं. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून मन आणि अन्न हे दोनच स्वच्छ करावे. स्वामी म्हणतात, आयुष्यात पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करून हा उपाय करून बघा. जपमाळेने हा मंत्र जप करायचा आहे. संध्याकाळी आंघोळीनंतर हेच काम करायचं आहे. एक जपमाळ घेऊन मन शांत एकाग्र करून या मंत्राचा जप करा. मंत्र असा आहे, ओम नमो स्वामी समर्थाय नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे. यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्रांचा जप करायचा आहे. हा मंत्र स्वामींच्या पुस्तकातून किंवा गुगलवरती सर्च करून घेऊ शकता. हे 3 गोष्टी तुमची श्रद्धा व भक्तीने केल्यास नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. हा उपाय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमची इच्छा नक्की पूर्ण होते. अशक्य ते शक्य करतील स्वामी. बोधक्या वाक्यात सांगितले तर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आयुष्यात नक्की पुढे जाल. स्वामी सदैव तुमची साथ देतील. आयुष्यात कधीही घाबरू नका, कारण स्वामी तर तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. तुला कधी हारणार नाही. या जगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, या 2 वस्तू कायम जवळ ठेवा, सगळे काही मनासारखे होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा पाहणार आहोत की या 2 वस्तू तुमच्या जवळ नेहमी ठेवल्या तर तुम्हाला तुमच्या जीवनात खूप सारे बदल झालेले पाहून येतील. तुम्ही हळूहळू प्रगती झालेली दिसेल तुम्हाला. आयुष्यामध्ये आपल्याजवळ या 2 वस्तू कोणत्या ज्या ठेवायच्या त्याला पाहूया. स्वामी म्हणतात, मार्ग मिळत नसेल, कोणत्या अडचणी असतील, कोणत्याही समस्या असतील तर त्यातून तुम्हाला मार्ग हे नक्की मिळेल. फक्त तुम्ही हे छोटंसं काम करा. आयुष्यात या 2 वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत. यामुळे तुमच्याजवळ लोक आकर्षित होतील, लक्ष्मी आकर्षित होईल. तुमचे जीवन नवग्रह आहेत ते शांत होतील. आणि जेव्हा नवग्रह माणसाच्या आयुष्यात शांत असतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात कशाची कमी राहत नाही. या 2 गोष्टी नेहमी सोबत ठेवा, तुमच्या जवळ ठेवावे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात कसं काय करायचं आहे ते सर्व चांगल्या पद्धतीने मिळेल. या 2 गोष्टी तुमच्याबद्दल तुमच्या ठेवल्यामुळे त्याचे फायदे काय होतात हे सर्व पाहण्यावर असते.
कोणीही कसाही असो त्या गोष्टी आपण पाहूया. पण अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर ASM मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. स्वामी म्हणतात तुम्ही व्हिडिओ एवढा शेवटपर्यंत पाहू शकता, पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता. स्वामी म्हणतात सगळ्यात अगोदर आपण नवग्रहाबद्दल माहिती घेऊया. ज्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा प्रबळ नसतो, म्हणजे गुरुग्रह हा कमकुवत असतो, त्यांना प्रत्येक कामात अपयश येते, अडचणीही निर्माण होतात किंवा कोणतंही काम पूर्ण होत नाही. कोणतंही काम पूर्ण हाती घेतलं तर ते त्यामध्ये अडचणीने निर्माण होतात. ज्यामध्ये पत्रिकेची सुरुवात गुरुग्रह हा प्रबळ नसतो त्याला पुष्कराज हा खडा घालायचा सांगतात. परंतु पुष्कराज जे रत्न आहे ते सर्वांना परवडणार नसतं. त्याची ज्यांना मानसिक त्रास असतो त्यांना मूर्ती धारण करायला सांगितली जाते, तर मोठी जी अंगठी आहे त्यांना चांदीची सांगितली जाते. आयुष्यात याने सुद्धा बऱ्याचपैकी फरक पडतो. आणि सगळी करंगळीमध्ये धारण केली जाते. करंगळीमध्ये मोती धारण केल्यावर माणूस शांत राहतो, त्याचा मानसिक त्रास कमी होतो. आपल्या पत्रिकेतील गुरु हा आपल्याजवळ प्रबल असतो. जो व्यक्ती हे काम करतो त्याच्या आयुष्यात धनसंपत्ती प्राप्त होते. स्वामी म्हणतात समाजामध्ये आपल्याला मान प्रतिष्ठा मिळतो. तसेच घरामध्ये शुभकार्य होत राहतात, धार्मिक कार्य ही सारखी होत राहतात. आयुष्यात रस्त्यात घरामध्ये वातावरण एकदम शांत राहते, भांडण कटकट होत नाही, मोठी गोष्ट दूर व्हायला सुरुवात लागणार नाही. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींना घाबरण्याचं कसल्याही प्रकारचं कारण नाही. त्या रत्नांना स्पर्श केल्याने आपल्या शरीराला होतो ते आपल्याला फायदा असतो. आयुष्यात अडचणी कितीही असो त्यांना कधी टाळू नका. बदलण्यास या उपयोग होतो. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्या शरीराला स्पर्श होणे महत्त्वाचं आहे. आपण अशाच एका 2 गोष्टीबद्दल पाहणार आहोत. स्वामी म्हणतात त्या गोष्टी आपल्याला शरीरात स्पर्श फायदा हा आपल्याला विचारावर मिळण्यावर असतो. या दोन्ही गोष्टी वस्तूकडून पुढे जातात. रत्न आहे आणि रत्नाप्रमाणेच काम करतात. आपले नवग्रह आहे त्यांना शांत करण्यासाठी आयुष्यातील प्रगतीची सुरुवात होते. आपल्या घरात चांगला आनंद वातावरण निर्माण होते. तसेच घरात सर्व दुःख हळूहळू दूर होऊ लागते. घरातील सर्व इच्छा आपोआप दूर व्हायला लागतात. आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना न करता पुढे जा. स्वामी म्हणतात विश्वास ठेवा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. अशा या 2 वस्तू आहेत. खाऊचे पान म्हणजे कोणी त्याला विड्याचे पान असेही म्हणतात. हे विड्याचे पान देवी देवतांना प्रसन्न करणारे पान आहे. आपण नेहमी आपल्या देवी देवतांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे. लक्ष्मीला कुलदेवतीचा शिव किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा पानाचा विडा अर्पण केला पाहिजे. याचं खरं कारण असं आहे की पानाचा विडा हा देवी देवतांचा अतिशय प्रिय आहे. त्यामध्ये ज्या वस्तू आहेत म्हणजे साध्य आहे, खोबर आणि देवी देवतांचा आवडणारी वस्तू आहे. आपल्याला आपल्या जवळचे ठेवणारे वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बडीशेप आणि ठेवायची आहे, तर आपल्याला त्याचे खूप फायदेसुद्धा होतात. स्वामी म्हणतात बुध आणि शुक्र ग्रह हे आपल्यानुसार काम करतात. आयुष्यात जर पुढे जायचं आहे तर काम स्वतःनुसार करायला शिका. आयुष्यात सतत मेहनत करा. मेहनत केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. जो व्यक्ती मेहनत करून पुढे जातो तो आयुष्यात खूप पुढे जात असतो. स्वामी म्हणतात विश्वास ठेव माझ्यावरती, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. ओम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात आयुष्यातील प्रत्येक अडचणीत स्वामी साथ देतील. न घाबरता फक्त त्यांच्यावरती एकदा विश्वास ठेवा. स्वामींना म्हणा, हे स्वामी माऊली, तुम्ही माझी साथ द्या. माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासोबत उभे राहा. मी सदैव तुमचा ऋणी असेल. तुम्ही फक्त माझ्यासोबत या. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात आयुष्यातील अडचणी आहेत असंख्य, पण त्यांचा सामना करायला मी तुमची साथ नक्की देणार आहे. स्वामी म्हणतात आयुष्यातील प्रत्येक अडचणीत साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. फक्त तुम्ही चला, आता मी पण तुमची साथ देत आहे. आयुष्यात बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटेल की स्वामी आपल्या सोबत नाही, पण तसं नसतं. स्वामी तर आपली परीक्षा पाहत आहेत. ते आपल्या आजूबाजूलाच उभे असतात. फक्त त्यांना पाहायला त्याची नजर लागते. आयुष्यात तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवता. स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही नक्की काहीतरी गोष्टी करत असाल. स्वामींनी जे उपाय सांगितले ते एकदा पूर्ण ऐकून घ्या, तुमच्यासाठी खूप उपयुक्त पडतील. स्वामी म्हणतात आयुष्य आहे, आयुष्यात अडचणी तर येणार. त्या अडचणी आता कशा दूर करायचा या गोष्टीकडे लक्ष द्या. अडचणी दूर करण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे मेहनत.
आणि त्यावरूनही सोपा मार्ग म्हणजे जास्त मेहनत. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती मेहनतीला कंटाळत नाही तो आयुष्यात कधीही कुठेही काहीही करू शकतो. आयुष्यात मेहनतीला कंटाळणे म्हणजे स्वतः पूर्णपणे बर्बाद होऊन जाणे होय. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला अडचणी येतील, पण प्रत्येक वेळेला तुम्ही काही ना काही कारणाने वाचाल. आयुष्यातील अडचणी दूर करण्याचा एकमेव आणि सोपा मार्ग आहे स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करणे. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो तो कार्य करतो, तो यशस्वी नक्की होतो. स्वामी म्हणतात, अडचणी आयुष्यात आहेत, त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण काहीही करू शकतो. अडचणी दूर करायच्या असतील तर स्वतःवरती विश्वास ठेवा आणि फक्त मेहनत करा. सर्व काही आपोआप पूर्ण व्हायला लागेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, अस्थिर मनाला शांतता आणि आनंद देता येईल असेही विचार. ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून तो दिवस दूर राहून पहा. 2 दिवस दूर राहाल तर त्यांना तुमची आठवण सुद्धा येणार नाही. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश ते लोक असतात ज्यांना एकटं राहण्याची कला शिकलेली असतात. जो व्यक्ती एकटं राहायला शिकतो तो आयुष्यात नेहमी जबरदस्त पुढे जातो. ज्या नात्यामध्ये एका दुसऱ्यांच्या भावनांचा आदर केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्ती ओढून नेण्यात काहीही अर्थ नसतो. काही लोक तुमच्या बरोबर असतात, तुमचीच असल्यासारखी दाखवतात, पण आतून ते तुमच्या विरुद्ध असतात. चिंता करू नका, 5 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदा पूर्ण ऐका, मन शांत होईल. कर्म आकाशात फेकलेल्या दगडासारखे असतात, जे परत त्याच जागेवर येऊन पडतात. त्यांना फेकलेले असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात खरं प्रेम करणारे माणसे तुमच्याजवळ असायला तुम्हाला नशीब लागतं आणि तुम्ही तसे आहात हे समजायला जास्त नशीब लागतं. आयुष्यात अडचणी आहेत, त्यांना घाबरू नका. लोक म्हणतात की जसं वेळ वाईट आहे तसं दुःख कमी होतं, पण जर दुःख कमी करायचं तर स्वतःवर विश्वास हवा. लोक म्हणतात की जशी वाईट वेळ जाईल तसं दुःख कमी होतं, पण खरं तर हे आहे की वेळेनुसार माणसाचं ते दुःख सहन करायची सवय होऊन जाते आणि सवय झाल्यामुळे त्याला ते दुःख कमी वाटायला लागतं. एवढंही चांगलं शोधायला जाऊ नका की सगळ्यात चांगलं हरवून बसाल. आयुष्यात अडचणी येतील, सगळ्यांना गैरसमज आणि तक्रारी संपवण्याचा एक धोका घेऊ नका. सगळ्यांना कधीही संपणार नाही अशा गोष्टी करू नका. बऱ्याच वेळा आपल्याला तक्रार त्या लोकांविषयी असते ज्यांना आपण आवडत नाही, पण तक्रार लोकांविषयी असते ती आपण त्यांना आवडत असल्याचं नाटक करतात. स्वामी म्हणतात, नाटक करणारी लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यात रोजच भेटतील. आयुष्यात हे लोक तुम्हाला रोजच भेटत असते. त्यांना घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे येते, तुमच्याविषयी बोलते, तेव्हा तुम्ही आनंदी व्हा, कारण कमी बोलणे तुमच्या आयुष्यात तोंडावर बोलण्याची लायकी नाही. आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा. जे काही तुम्हाला करायचंय ते करा. सगळ्यांची कदर करा. आपण एक दिवस स्वतःच चर्चा करू. स्वामी म्हणतात, अशी विश्वास ठेव माझा प्रिय बाळा. सगळ्यांची कदर करता करता आपण एक दिवस स्वतःची कदर विसरून जाऊ. तुम्हाला कोणीही विचारेल तर तुम्ही काहीही म्हणू नका. आयुष्यात अडचणी येतात, त्यांना कधी घाबरू नका. जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला एक गोष्ट करा असं म्हणेल तेव्हा शांत राहा. अशा लोकांतून आयुष्यातून त्यांच्या निघून जा. कोणी तुमच्यामध्ये त्रुटी शोधत बसतो तर कोणाला तुमची त्रुटी आवडतं. फक्त देवाला माहिती आहे असतं की तुमच्यामध्ये किती दुःख लपलेलं आहे, तुमच्या मनामध्ये किती वेदना आहेत. देव माणसाची बुद्धिमत्ता त्याच्या चेहऱ्यावरून आणि कपड्यावरून नाही तर त्याच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवरून समजते. आयुष्यात अडचणी आहेत, त्यांचा सामना करा. कधी निराश होऊ नका. तुमचं अस्तित्व इतरांपेक्षा लहान नाही. तुम्ही ते करू शकता ज्या गोष्टी दुसरे विचारही करू शकत नाही. आयुष्यात तुमचं अस्तित्व हे आहे की तुम्ही असे आहात जे दुसरे बनण्याचा प्रयत्न करतात. स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. आयुष्यभर फिरत राहणं चांगलं. कोणत्याही चुकीच्या जागी बांधून राहण्यापेक्षा. खरं पाहिलं तर प्रेमाचा अनुभव सुखामध्ये येत नाही, तर खरं खोटं प्रेम दुःखामध्ये समजतं. आयुष्यात अडचणी या खूप असतील, त्या अडचणींचा सामना करा. जबाबदाऱ्या पण खूप परीक्षा घेतात. जे जबाबदाऱ्याला भितात ते आयुष्यात मागे राहतात. जे जबाबदाऱ्या निभावून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्रास ही खूप जास्त होतो, पण यशस्वी ते नक्की होतात. कोणत्या गोष्टीची कला रस्त्यावर तमाशा करणे किंवा नशीब राजवाड्यामध्ये राज्य करणे असं नसते. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अडचणी येतील, अडचणींचा सामना करा. स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. काही लोक समोरच्याला धोका देऊन सुद्धा स्वतःला चुकीचं मानत नाहीत.
आणि काही लोक धोका खाऊन सुद्धा स्वतः चूक आहे असे समजतात. आयुष्यात अडचण असते, अडचणींचा सामना करा. माणूस प्रत्येक गोष्ट हे विचारू शकतो, फक्त त्या क्षणाशिवाय त्याला जे आपल्या लोकांना खूप गरज नसताना दिलेले आहेत. आयुष्यात लोकांनी किती साथ दिली यापेक्षा कोण तुमच्या सोबत आहे हे महत्त्वाचं आहे. थोडी वाट पहा, जी तुमच्या जवळ आहे ते तुम्हाला नक्की मिळणार. आयुष्यात दुसऱ्याच्या चुकामध्ये काहीतरी शिकण्यासारखं असतं. आयुष्यामध्ये चुकामधून काहीतरी शिका, कारण माणसाने एकदा चूक केली की त्याचा अनुभव येतो आणि अनुभवाचे बोलसुद्धा एक अनुभव घेण्यासारखेच असतात. कारण इथे कोणाकडे इतका वेळ नाही की स्वतः चूक करून मग तो शिकेल. तुमच्याकडे सुद्धा तेवढा वेळ नसेल. त्यामुळे स्वामी म्हणतात, इतरांवर थोडासा विश्वास ठेवा. त्यांचा अनुभव काय सांगतो याचा आढावा घ्या. त्यांच्या अनुभवानुसार तुम्ही आयुष्यात काहीतरी गोष्टी समजून घ्या आणि पुढे चला. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांमध्ये चुकीला चूक म्हणण्याची हिंमत नाही, ते स्वतः चुकीचे असतात. आयुष्यात असे लोक फार कमी असतात, जे तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात, तर बरेच लोक असतात जे तुम्हाला पुढे नेतात. प्रयत्न एवढाच करा की तुमच्यावर नाराज कोणी होऊ नये, नाहीतर आपल्याला टाळण्याबरोबर तर नजर मिळवणे पण मूर्खपणा असतो. लोकांनी आपल्याला टाळण्यापेक्षा एकटे राहणं कधीही चांगलं. आयुष्यात अडचणी येतील, अडचणींना न घाबरता एकटं राहायला शिकलं तर मग व्यक्ती आयुष्यात असा होतो की त्याला कुठल्याच गोष्टीची गरज भासत नाही. आयुष्यात विचार त्यांचेच येतात ज्यांच्याबरोबर मनापासून नातं असतं. प्रत्येकजण आपल्याला आपलं असतं, तर काही प्रश्न हे आपले नसतात. हारण्याला कधी घाबरू नका, कारण जो सरळ हारतो त्याच्याजवळ जिंकण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, करिअर केल्याशिवाय इज्जत नाही आणि सुख काही मिळत नाही. त्यामुळे मेहनत करा, तुमचे करिअर बनवा. करिअर केल्याने इज्जत मिळते, करिअर केल्याने पैसा मिळतो, आयुष्यात यश मिळते. एवढे यशस्वी बना की कोणी तुम्हाला म्हटलं नाही पाहिजे की माझ्याशिवाय तुझं कसं होणार. आयुष्यात स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की सर्व काही तुम्हाला जमलं पाहिजे. थोडा वेळ लागेल, पण सर्व काही चांगलं होईल. गरजेचं नाही की प्रत्येक वेळेला लवकर होईल, थोडा वेळ सुद्धा घेऊ शकतं. पण जेव्हा होईल ना, तेव्हा कोणीच तुमच्याला कधी असं म्हणणार नाही की मी नसेल तर तू बर्बाद होशील. स्वतःवरती विश्वास ठेवून कामे करा. जीवनाच्या यात्रेमध्ये तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त गरज तुमची स्वतःची आहे. जो व्यक्ती स्वतःची गरज भासवून घेतो, स्वतःला जाणून घेतो, तो नेहमी पुढे जात असतो. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे असे म्हणणारे लोकच बऱ्याच वेळा साथ सोडून जातात. लोक कधी धोका देतील, कधी मधात साथ सोडतील, सांगणं जणू अशक्य आहे. ज्याला तुमचं शांत राहणं समजतं, समजा की त्याला तुम्ही समजले. आयुष्यात जो व्यक्ती तुमची शांतता ओळखायला लागला, तो तुमच्यासाठी काहीही करू शकतो. कोणाला गमावल्यानंतर त्याची किंमत लक्षात येते, मग ते नातं असो की विचार असो किंवा वस्तू असो. त्यांना वेळ आहे तोपर्यंत कदर केलेली शिका, कारण एकदा का वेळ निघून गेली की नंतर सगळं काही वास्तव करावं लागतं. अडचणी तेव्हा दिसतात जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर नसतं. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून काम करा. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवेल तो पुढे जाईल. तुम्ही काल काय होते थोड्याच लोकांना माहिती आहे, पण तुम्ही उद्या काय असाल किंवा काय बनाल हे पूर्ण जगाला माहिती होईल. स्वतःवरती विश्वास ठेवा, मेहनत करा, रात्र आणि दिवस कष्ट करा, त्याशिवाय पर्याय नाही. जो व्यक्ती कष्टाला घाबरतो तो आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही, पण जो व्यक्ती मेहनत करत असतो तो नेहमी पुढे जातो. सारखा सारखा धोका देणाऱ्या लोकांना माफ करू नका, नाहीतर समोरचा व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजायला लागेल. माफ त्यांना करा ज्यांनी चूक केली आहे. चुकीला माफी असते, धोक्याला नाही. काही नाते असतात जे बरोबर राहतात, पण अवघड असतं की त्यांच्याशिवाय आपण राहणं. स्वामी म्हणतात, त्या नात्यावर तुमचं खूप प्रेम असतं. असे काही लोक असतात, हे कुणालाही माहीत नसते की एका हजाराना माणूस अजून किती युद्ध लढू शकतो. आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला पटतात किंवा बऱ्याच असतात ज्या नाही पटत. ज्याची अशी नियत आहे तो त्याच्याप्रमाणे वागतो. कोणत्याही पक्ष्यांना पाण्यात ठेवणे, कोणीही दवबिंदूचा वापर करणे चुकीचं नाही. स्वामी म्हणतात, चूक या पाठीसारख्या असतात, त्या दुसऱ्यांना देतात तर आपल्याला नाही देत, आणि दुसऱ्यांना दिसतात तर आपल्याला नाही दिसत. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळतात, तर काही गोष्टी असतात ज्या आपल्याला नाही कळत. ते दुसरे सांगतात तेव्हा ऐकून घ्या. पटत असतील तर उपयोगी लावा, नाहीतर सोडून द्या. जे वाईट आहे त्याला सोडून द्या, मग ते विचार असो, कर्म असो किंवा कोणताही एखादा माणूस असो.
छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवल्याने मोठे मोठे नाते हे आपणेआप कमजोर व्हायला लागते. स्वामी म्हणतात या जगामध्ये राहण्याचे दोनच चांगल्या जागा आहे. एक म्हणजे कोणाच्या तरी मनामध्ये राहा किंवा कोणाच्या तरी घरी राहा, प्रार्थनेमध्ये राहा. आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवूनच आयुष्य जगा. दुसऱ्याच्या भरोश्यावर राहू नका. लोक अशा वेळेला स्वाद सोडतात ज्या वेळेला सर्वात जास्त गरज असते. फक्त तुम्ही स्वतःपासून हरू नका. मग तुम्हाला बघा, कोणी हरवू शकेल का? कोणीही हरवू शकणार नाही. स्वामी म्हणतात प्रत्येक नवीन सुरुवात माणसाला थोडं घाबरवते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सफलता खूप संकट आणि अडचणीनंतर मिळते. जगाला सोडा आणि त्याला खुश करा. ज्याला तुम्ही रोजच आरशामध्ये पाहता त्याला तुम्ही नेहमी पुढे चालत जा. वाढत जाणारा समजूतदारपणा आयुष्याला मौनकडे घेऊन जातो. जो व्यक्ती समजूतदार असतो तो चूप राहायला शिकतो. चूप राहणे ही एक कला आहे. ज्यांचा प्रयत्न करून माहिती नसते त्यांना प्रत्येक अडचण मोठी वाटते. ज्यांना प्रयत्न कसे करतात हे सुद्धा कळत नाही त्यांना अडचणीच अडचणी दिसतात. जे प्रयत्न व्याधी असतात ते यशस्वी नक्की होतात. जर तुम्ही वेळेची कदर करायला शिकला तर समजून जा की जीवनामध्ये अर्ध्या अडचणी संपून गेल्या आहे. जो व्यक्ती वेळेची कदर करतो तो आयुष्यात नेहमी चांगला जगतो. इथं प्रत्येकाची फटीमधून डोक्यावरची सवय आहे आयुष्यात. पण जहर दवाखाना उघडला तर कोणी विचारत सुद्धा नाही. आयुष्यात बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात ज्या आपल्याला पटत सुद्धा नाही. खूप नशीबवान असतात अशी लोक ज्यांना वेळ आणि समाज एकाच वेळी मिळते. कारण बऱ्याच वेळेला वेळेवर समज येत नाही आणि जेव्हा समज येते तेव्हा वेळ राहत नाही. पण नशीबवान लोकांना दोन्ही गोष्टी एकाच वेळेला मिळतात. लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही हारला असाल तरी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. कधीही खचू नका. खचलेला व्यक्ती कधीही पुढे जाऊ शकत नाही. स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आयुष्यात जागेवर बरोबर असतं तरी लोक तुमचा अपमान करतात. समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला धावून पाडून पळतो, तुमची किंमत कमी करतो. तेव्हा आयुष्यामध्ये आज मी तुम्हाला अशा काही 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत. जेव्हा समोरचा तुमचा अपमान करेल तेव्हा तुम्हाला म्हणत असायचं आहे. तुम्ही कितीही काहीही कराल तेव्हा तुमचा अपमान करणारी व्यक्ती स्वतःच अपमानित होईल. या 5 गोष्टी तुमचा मान, तुमची किंमत परत नक्की मिळवून देतील. तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी. कोणाच्याही मागे न पळता, कोणाचेही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळवता येतो. या गोष्टी कोणत्या आहेत चला पाहूया. त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या आणि पूर्ण नीट ऐका. स्वामी म्हणतात ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं त्या दिवशी मोकळं करा त्याला आणि आनंदाने त्याची तिथून जाण्याची सुटका करा. आयुष्यात त्याला मोकळं करावं. समोरच्यालाही जाणीव करून द्यावी की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काही मात्र सुद्धा फरक पडला नाही किंवा तुमचं काहीही अडलं नाही आणि अडणारही नाही. समोरच्या व्यक्तीलाही जाणीव करून द्यावी की तुम्ही समर्थ आहात, तुम्ही स्वतः जगू शकता. भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठले असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटत असेल तरी ते तुम्ही दाखवू नका. तुमच्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटेल. स्वामी म्हणतात हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसलं नाही पाहिजे. जर तुम्हाला जायचं आहे तर त्याच्या आयुष्यातून मोकळं करा आणि त्यांना मार्गावर जाऊ द्या. तुम्ही तुमच्या मार्गाने जा. जिथे आपला मान नाही तिथे अपमान होतो. तिथे न थांबता केव्हाही चांगलं आणि असं आपल्याबरोबर सुद्धा होत असतं. हे माहिती आहे की समोरच्याला असं सहजपणे मनातून काढता येणार नाही, पण खूप अवघड असतं. जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काहीही अर्थ नसतो. स्वामी म्हणतात स्वतःवरती विश्वास ठेवून कार्य करा. लोकांवरती लक्ष आणि विश्वास दोन्ही गोष्टी ठेवू नका. तुम्ही नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जाता जो व्यक्ती नेहमी संकटात, तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्यासोबत उभा राहतो. पण तुम्ही त्याची किंमत विसरता जो मरेपर्यंत सोबत राहणारा आहे आणि तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. स्वतःला स्वतःसोबत जोडा. स्वतःला वेळ द्या. स्वतःसाठी प्रयत्न करा. आजकाल लोक जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देता तेवढा वेळ मात्र निघून जातो आणि तेवढाच वेळ लोक तुम्हाला देतात का हे पहा. स्वामी म्हणतात आयुष्यात आनंदी राहायचं तर स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या मनामध्ये शांतता ठेवता आली पाहिजे. कुठलाही भाव नको. रात्र नाही, द्वेष नाही, बदला घेण्याचा भाव सुद्धा नाही. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका. शांत राहून लढायला शिका. शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका. स्वतः शांत राहा. स्वतः बदल चांगले करा. आयुष्यात स्वतः पुढे जाल. आयुष्यातील प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणीवर स्वामी तुमची साथ देत आहेत. प्रत्येक संकटात ते तुमच्या सोबत आहेत.
तुमच्या आनंदावर कोणतंही अवलंबून नाही. स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी तर सदैव साथ देतात. स्वामी आयुष्यात पुढे जातात. आयुष्यातील प्रत्येक अडचणीत तुम्हाला साथ देणारे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत. आयुष्यातील प्रत्येक अडचणीत स्वामी सदैव तुमच्या सोबत असतात. स्वामी हे सदैव तुमची मदत करतात. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. जो सर्व काही करतो त्याला स्वामी समर्थ म्हणतात. जो असे कारण सर्व सृष्टीशी भुली मनासी अंतःकरणीसी. स्वामी म्हणतात, आयुष्यातील अडचणीत जो तुमची साथ देईल तो नेहमी तुमच्या सोबत असेल. विश्वास ठेवा, अडचणीच्या काळात जो तुमची साथ देतो तो आयुष्यभर तुमची साथ नक्की देऊ शकेल. अशा व्यक्तीला सोडण्याऐवजी जवळ धरा. आयुष्यात जो तुमची मदत करेल तुम्ही त्याची मदत करायला हवी. या जगात कोणीही बिना स्वार्थीचं काम करत नाही, पण एखाद्याने जर त्याचा वेळात वेळ काढलेला आहे, तुमच्यासाठी तो तत्पर असेल तर त्याला नक्की वेळ द्या. तुमचाच फायदा असेल. आयुष्यात बऱ्याच वेळा या गोष्टी तुम्हाला खूप कामी येतील, याकडे लक्ष द्या. सर्व काही बघा, मग तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी समर्थांचे रोज नामस्मरण करा. त्यांच्या मठात नाही गेले तरी चालाल, पण नामस्मरण करणे मात्र महत्त्वाचे आहे. जे त्यांचे नामस्मरण करतात त्यांच्या आयुष्यात अडचणी आपोआप दूर व्हायला लागतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, मग बघा स्वामी तुमची साथ कशी देतील. स्वामीचा अनुभव एकदा नक्की घ्या. स्वामींचा अनुभव पाहिजे असेल तर त्यांचे नामस्मरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यांचे नामस्मरण करा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा बघा स्वामी तुमची साथ कशी देतील. लक्षात ठेवा, स्वामी स्वतःहून येतात. त्यांना हाक मारण्याची गरज नाही, पण वेळ असेल तर एकदा त्यांचे नामस्मरण करून पहा. स्वामी अडचणीच्या काळात तुमची न हाक ऐकता येतील. जर तुम्ही हाक मारली तरीही येतील, पण तुम्हाला अडचणीच्या काळात हाक मारण्याची गरजच पडणार नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वामी भक्ती कराल तेव्हा स्वामी तुमच्या जीवनात अडचण येऊच देणार नाही. स्वामी सदैव सोबत असतात. या गोष्टीवर सदैव विश्वास असू द्या. श्री स्वामी समर्थ म्हणा.